आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टूचे नवे स्पोर्ट शूज. आई आणि चिंकी सोबत बसून टीव्ही पाहत होत्या. गट्टू बाबांसोबत आपले नवे स्पोर्ट शूज घ्यायला गेला होता. किती वेळ झाला नाही. गट्टू कधी येणार? मला त्याचे नवीन शूज लवकर बघायचेत. येतच असेल चिंकी, थोडा वेळ अजून वाट पहा. तेवढ्यात बाबा आणि गट्टू घरी येतात. आलास तू गट्टू? तुला माहितीये मी केव्हाची तुझी वाट पाहतीये. बघ बघ चिंकी, आई सगळ्यांनी नवे स्पोर्ट शूज पहा. माहितीये चिंकी, हे खूप स्पेशल आहेत कारण उन्हामध्ये हे रंग सुद्धा बदलतात. वाव गट्टू, हे तर खूपच वेगळे आहेत. आज तर पूर्ण मार्केटमध्ये 2 तास फिरल्यावर गट्टूनं त्याचे हे शूज घेतलेत. म्हणून तर इतके चांगले आणि स्पेशल शूज मिळालेत. चल गट्टू, हे सांभाळून ठेव, नाहीतर घाण होतील. नाही नाही आई, मी हे अजिबात घाण करणार नाही. मी हे खूप सांभाळून ठेवेन आणि रोज साफ करेन. व्हेरी गुड. मग गट्टू आपले शूज शू रॅक मध्ये अगदी वरती ठेवतो आणि एका पेपरने त्याला तो कव्हरही करतो. पाहिलंस आई, आता माझे शूज अजिबात घाण नाही होणार. सगळे लोक गट्टूकडे पाहून हसतात. मग गट्टू झोपायला जातो आणि चिंकीला खेळायला जायचं होतं. आई, माझे शूज कुठे आहेत? मला खेळायला जायचंय. अगं चिंकी, तुझे शूज तर आजच मी धुतले आहेत. एक काम कर, तू गट्टूचे शूज घालून जा. ओके आई, पण गट्टू काही म्हणणार तर नाही ना? अगं नाही चिंकी, तुम्ही दोघं भाऊ बहीण आहात. तुम्ही आपसात गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. जा तू. मग चिंकी खेळायला जाते आणि थोड्याच वेळात गट्टू झोपेतून उठतो. तो उठताच आपले शूज शोधू लागतो. ए आई ग, माझे शूज कुठे गेले? मला माझ्या सगळ्या मित्रांना दाखवायचेत. ओ, ते चिंकी घालून गेलीये. येतच असेल इतक्यात. पण का आई? असं नाही बोलायचं गट्टू. तुझ्या बहिणीसोबत गोष्टी शेअर करायला हव्या. तेवढ्यात चिंकी परत येते. दे ग चिंकी, माझे शूज दे. मला जाऊन माझ्या मित्रांना दाखवायचेत. हो हो, हे घे गट्टू. अरे नाही, हे काय? काय झालं गट्टू? शूज घाण झालेत का? घाण नाही आई, फाटले आहेत. बघ ना, चिंकीने माझे शूज खराब केले. ह्याला तर एक भोग पडलंय. अरे नाही, हे कसं झालं चिंकी? ते आई खेळताना कदाचित लागलं असेल. सॉरी गट्टू. सॉरी आई. चिंकी गट्टूला सॉरी म्हणते. त्याला खूप राग येतो आणि तो रडतच आपल्या खोलीमध्ये निघून जातो. अरे गट्टू थांब तर. कुठे जातोयस? असं नाही करायचं बाळा. आई, गट्टू माझ्यावर खूप नाराज झालाय. मला छान नाही वाटत आहे. आई पाहते की चिंकी सुद्धा रडणार होती. ती तिला समजावते. काळजी नको करूस चिंकी, हे तर ठीक होतील. मी गट्टूला समजावेल. तू जा आणि तुझा अभ्यास कर. चिंकी उदास होऊन निघून जाते आणि आपला होमवर्क करत बसते. थोड्या वेळाने बाबा घरी येतात. चिंकी बाबांना सगळं सांगते. बाबा, मला आता खूप वाईट वाटतंय. गट्टूचे शूज आता चांगले नाही होणार का? ते पूर्णपणे खराब झाले का? अगं नाही नाही चिंकी बेटा, असं नाहीये. चल, आपण आत्ता जाऊन त्याचे शूज ठीक करून येऊ. हे ऐकून चिंकी खुश होते आणि ती लवकर बाबांसोबत जायला रेडी होते. हो बाबा, चला. गट्टू केव्हाचा नाराज आहे. माझी इच्छा आहे की तो परत आनंदी व्हावा आणि माझ्याशी बोलायला लागेल. तो असा शांत शांत नाही आवडत. मग चिंकी आणि बाबा गट्टूचे शूज घेऊन कॉबलरकडे जातात. दुसरीकडे आई गट्टूच्या रूम मध्ये जाते आणि त्याला समजावायचा प्रयत्न करते. अरे गट्टू, अजून तू किती वेळ असा उदास राहणार आहे? चल उठ, ये काहीतरी खायला. मी सँडविचेस केलेत, ये बरं. नाही आई, मला काहीच नाही खायचं. चिंकीने असं का केलं? मी एकदाही शूज घातले नव्हते आणि तिने ते खराब केले. एवढं बोलून गट्टू रडू लागतो आणि आई त्याला समजावू लागते. असं रडू नकोस गट्टू. बाबा आणि चिंकी गेलेत तुझे शूज ठीक करायला. नाही आई, शूज आधीसारखे नाही होणार, मला माहितीये. आई गट्टूला समजावतच असते. तेवढ्यात बाबा आणि चिंकी रूम मध्ये येतात. आता रडू नकोस गट्टू. बघ, तुझे शूज एकदम ठीक झालेत. काय? खरंच? हा, ये, हे बघ. गट्टू आपले शूज पाहतो
आणि खूप खुश होऊन जातो. वाव, हे आधीपेक्षाही चांगले झालेत बाबा. हो गट्टू, आम्ही कॉबलरला सांगून जिथे होल होतं तिथे एक जीची एम्ब्रॉयडरी केली. आता तुझ्या शूजवर तुझ्या नावाचं पहिलं लेटरही आहे. अरे वा, हे तर खरंच आधीपेक्षाही चांगले झालेत. आता तू खुश झाला ना गट्टू? हो आई, आता मी अजिबात दुःखी नाहीये. मग गट्टू, तू मला माफ केलंस ना? हो हो चिंकी, केलं ग. मग गट्टू आपले नवीन शूज घालतो. आई, मी माझ्या मित्रांना हे शूज दाखवायला जाऊ? हो गट्टू, नक्कीच. पण आधी काहीतरी खाऊन तर घे. नाही आई, आधी मी दाखवून येतो मगच खातो. मला राहवतच नाहीये. हाजी, किती मस्त दिसतोय माझ्या शूजवर. हो हो ठीक आहे गट्टू, लवकर ये. मी पण तुझ्या सोबत येते गट्टू. तर अशा प्रकारे गट्टू आपले नवीन शूज आपल्या मित्रांना दाखवतो आणि सगळ्यांना गट्टूचे शूज खूप आवडतात आणि विशेष म्हणजे त्यावरचा जी. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.